या स्पर्धेची शोभा वाढवा. आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सुकृत मांजरेकर क्रिकेटवरती जीवलग प्रेम ठेवणारा व्यक्तिमत्व आणि असा दानशूर व्यक्ती आम्हाला खूप कमी भेटतात, परंतु आज त्यांनी या स्पर्धेला भेट देण्यासाठी खास म्हणजे आपल्या वेळातून वेळ काढू आले, त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत. आमचे राजूभाई सुद्धा म्हणतायत की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. दोनों टीम के एक्स्ट्रा प्लेयर, दोनों टीम का अंदर ना इधर ही. हाँ मैं तुम्हारे लिए नहीं बोला था मुस्तकीम भाई. इमाद सर, मैं आपको बताता चलूं कि सनी बॉयज श्रीवर्धन हमारे यहाँ का एक मजबूत टीम है और सनराइज वड़ौली ये एक उभरते हुए बच्चे हैं सब. इसमें बॉलर नेम मेरे ख्याल से दक्ष को बुलाया है, विजय को बुलाया है पहली ओवर फेंकने के लिए, पावर प्ले की ओवर डालने के लिए विजय. स्ट्राइक पर देखा जाए तो अरबाज सबसे पावरफुल बैटर श्रीवर्धन तालुके के अंदर, सनी बॉय श्रीवर्धन यानी अज्जू 11 श्रीवर्धन का. और नॉन स्ट्राइक पर जाकिर. इस मर्तबा पहली गेंद कलाइयों के सहारे उस गेंद को टर्न किया था ऑन साइड की रीजन में, ड्राइव किया, 1 रन. आइए थोड़ी सी फील्डिंग पर नजर करते हैं. पावर प्ले की ओवर में देखा जाए तो दोनों ओपनर्स, दोनों मशहूर क्रिकेटर मैदान में उतर चुके हैं, जो कि दोनों भी बल्लेबाज हाई प्रोफाइल और हाई स्कोरिंग बनाने में बहुत मंजे हुए खिलाड़ी माने जाते हैं. जाकिर और उनके साथ में अरबाज वाग, क्या डिपेंड करता है, इन पर ज्यादा डिपेंड करता है कि वो क्या सोच लेकर मैदान में उतरे हैं. शॉर्ट फाइनल की रीजन में खिलाड़ी पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर घेरे में, मिड ऑफ घेरे में. ओ इस मर्तबा देखिए कमाल की गेंद, सुपर बॉलिंग मानना पड़ेगा. 21,200 बहुत कमाल की शुरुआत दिलाने की कोशिश कर रहे गेंदबाज. टॉस को जीता और हम फील्डिंग करने वाली टीम यानी सनराइज वडौली की टीम ने, और उन्होंने चुनी फील्डिंग. फील्डिंग करते हुए इस मर्तबा गेंद को पुल कर दिया है, खेल दिया मिड विकेट के जानिब. शानदार चौका, कमाल का स्ट्रोक. मैं यहाँ से बोलूंगा तो वो समझ जाएगा. आप वहाँ पे बैठे दोनों किधर कभी. हेलो, कमाल की बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी. आखिरकार जाकिर ने अपने तेवर दिखा दिए. पहला चौका उनके बल्ले से देखने मिला. इस वक्त ऑनलाइन स्कोरिंग थोड़ी सी रुकी हुई है, लेकिन मैं आपकी जानकारी के लिए बता दूं टीम का स्कोर हुआ है अब तक का 5. 3 गेंदे 5 रन. इस मर्तबा क्या कुछ हुआ है क्या? जी हाँ, डॉट बॉल. 4 गेंदें फेंकी गई, 4 गेंदों में अब तक 5 रन खर्च हुए हैं. अच्छा ओवर चल रहा है, अच्छी वापसी भी की जा रही है, लेकिन पलटवार भी देखने मिल सकता है. दोस्तों मैंने कहा ना कि राजू भाई ये दोनों बैटर जो है ये श्रीवर्धन तालुके के 2 महान बल्लेबाज हैं. हम अक्सर देखते हैं कि जाकिर को मिडल ऑर्डर में बैटिंग करते हुए, लेकिन आज उन्हें ओपनिंग करने के लिए भेजा है. कमेटी की जिस तरीके से मेहनत है, और इस मर्तबा फिर एक बार मिड विकेट के जानिब गेंद को खेल दिया, गेंद सीधी निकल गई है बाउंड्री लाइन के बाहर. चौका. क्या कमाल की बल्लेबाजी. 2 बड़े हिट देखने मिले. इस चौके की मदद से टीम का स्कोर अब छलांग लेता हुआ 9 रन पर. 5 गेंदें और टीम का स्कोर 9 रन. हेलो, आखिरी गेंद, और इस आखिरी गेंद पर पहली ओवर की आखिरी गेंद पर 2 रन आखिर हासिल कर लिए, और 2 रन के साथ टीम का स्कोर 11 रन. मिला जुला हुआ ओवर जिसमें 2 चौके नहीं बल्कि 2 चौके, 1 टूडी और 1 सिंगल देखने मिला. कुल स्कोर हुआ है 11 बिना कोई विकेट के.
लेकिन दोनों बल्लेबाज ये मंजे हुए खिलाड़ी है, जितना वक्त विकेट पर लेंगे उतनी सजीले अंदाज में बैटिंग करेंगे। इसके पीछे की वजह है फ्रेंड्स ग्रुप गोनगर की मेहनत। देखिए अरेंजमेंट जितना अच्छा लग रहा है ना, उसके पीछे मेहनत भी उतनी बहुत ज्यादा की गई है। कोई इंसान कामयाब तब होता है जब उसके लिए शिद्दत के साथ मेहनत करता है। जी हाफिज साहब, वैसा करना पड़ता है, तब जाकर वो मकाम हासिल होता है। कुछ नहीं मिलता दुनिया में मेहनत के बगैर। मेरा अपना साया भी मुझे धूप में आने के बाद मिला। आइए देखते हैं क्या अरबाज इस गेंदबाज के सामने टिक पाएंगे या फिर ये गेंदबाज अपनी बॉलिंग पर कामयाबी के साथ विकेट लेगा। करण यंगस्टर है, आइए देखते हैं अगली गेंद। करण की पहली गेंद, अंपायर जी का इशारा वाइड का, उसे बंदर कर सर मेन अंपायरिंग पर, उनके साथ में स्क्वायर लेग अंपायर। स्कोर हुआ है 12। माजिद बगदादी स्क्वायर लेग अंपायर। ओ मिस कर बैठे, मिस कर बैठे, टाइमिंग नहीं हुआ। गेंद में उछाल भी था, अगर प्रॉपर टाइमिंग होता तो गेंद सीधी बाहर निकल जाती। स्कोर रुका हुआ है 12 रन पर, 12। एक अच्छा हदफ रखना पड़ेगा। मैं दोनों टीम को कम नहीं आंक सकता सुहेल भाई। दोपहर में अभी अभी जिनकी आमद हुई है, स्वागत है आप सभी का। इस मर्तबा टर्न किया गेंद को ऑन साइड रीजन में, क्योंकि दोनों टीमों के पास तुलना है। सुहेल भाई, दोनों टीमों ने एक एक मैच जीता है अपने मेहनत के बलबूती पर। मैं अक्सर कहता भी हूं कि मेहनत अभी काफी नहीं है ख्वाबों को पाने के लिए, अभी तो और पसीना बहाना होगा नवीद करदे में। जिस तरीके से ख्वाबों को पाने के लिए मैंने अभी बात कही, वही पाना है। इस मर्तबा उछाल दिया है फील्डर गेंद के नीचे। आखिरकार सौरभ ने कैच पकड़ लिया और जाकिर को डगआउट का रास्ता दिखा दिया। एलिवेशन प्रॉपर नहीं मिला और गेंदबाज ने आखिरकार बता दिया कि क्यों मुझे दूसरी ओवर में बुलाया गया। इसीलिए तो मैंने कहा था कि हम सनराइज वडोली की टीम को कम नहीं आंक सकते। वडोली की टीम भी अच्छा खेल खेलना जानती है और आज वो कर दिखा रहे। कमाल की बॉलिंग। जाकिर जैसा बैट्समैन आउट हो चुका है। बैटिंग ऑर्डर में देखा जाए तो उनको पहले भेजा गया था। हम अक्सर देखते हैं कि ओपनिंग साबिर करते हैं और उनके साथ में जिस तरीके से अरबाज रहते हैं, लेकिन साबिर को वन डाउन में रखा, जाकिर को ऊपर भेजा, लेकिन जाकिर का विकेट जा गिरने के बाद अब न्यू बैटर साबिर शेख मैदान पर आए हैं। यहाँ से स्कोर चेक कर सकते हैं। करो करो बराबर, वो उधर साबिड़े के फैजान है, साबिड़े के फैजान है। यस साबिर। इस मर्तबा साबिर ने ही आते ही गेंद को उड़ाया है। वाह, कमाल का स्ट्रोक। बैकवर्ड स्क्वायर लेग की रीजन में आता हुआ शानदार सिक्सर, पुल पावरफुल, और गेंद हो गई है गुल। 6 रन। क्या मारा सिक्सर, कमाल का स्ट्रोक, 6 रन। इस सिक्सर की मदद से टीम का स्कोर उछाल लेता हुआ सीधा 19 रन पर, 19। आप देख रहे हैं फ्रेंड्स ग्रुप गोनगर का ये टूर्नामेंट, जिसका सेकेंड राउंड का मुकाबला टॉस को जीता सनराइज वडोली ने और उन्होंने चुनी फील्डिंग। बैटिंग के लिए दावत दी साबिर के बल्ले से पहला सिक्सर। इस मर्तबा स्लाइड होती हुई गेंद, सबमरीन डिलीवरी, सरपंजी चेंडू। स्कोर हुआ है 19। गेंदे हो चुके इस ओवर की अब तक की 5। आखिरी गेंद, अगर ये बड़ा हिट आ गया तो जो कुछ पिछला हुआ है उसको भुलाकर एक अगला लक्ष्य देखने मिलेगा। इस मर्तबा एज लगा और साबिर की भी कहानी खत्म। देखिए देखते देखते 3 बड़े झटके, 2 ना, यस, इसी ओवर में 2 बड़े झटके लग चुके हैं। मोबाइल कोणाचा आहे तोच नाही बोलाय।
अब देखिए न्यू बैटर आए हैं अरबाज, और जिस तरीके से जाकिर का विकेट जाने के बाद सुफियान रोगे आइए देखते हैं कि लड़खड़ाती हुई पारी को स्थिरता दे पाते या नहीं। अरबाज और सुफियान को यहां से हिम्मत जुटानी पड़ेगी, साहस दिखाना पड़ेगा। रिकॉर्ड तो बहुत दर्ज हो चुके हैं, लेकिन ये मैच बड़ा है, दिन बड़ा है, और आज के इस मजेदार दिन को आपके लिए जरूर आपको कामयाब बनाने के लिए मेहनत जुटानी पड़ेगी। कुल स्कोर हुआ है 2 ओवर की समाप्ति के बाद 19, पहली ओवर में 11, दूसरी ओवर में सिर्फ 8 और 2 विकेटें। तीसरा ओवर फेंकने के लिए बॉलिंग के पर आए हैं वैद। क्या ये वो ओवर है जिसमें अरबाज बरस पड़ेंगे, क्योंकि वाहिद एक ऐसा खिलाड़ी है जो टीम के लिए बहुत ही कमाल का बल्लेबाज बन सकता है। मेरा अपना मानना है कि इस पर बहुत ज्यादा जिम्मेदारी भी है, तो कहां ना कहां सोच भी वैसी रखेगा। दूसरी तरफ बॉलर भी वैद, ये विकेट टेकर बॉलर है। आइए देखते हैं, मजा आएगा दोस्तों। 12 गेंदे और 19 रन हो चुके हैं। तीसरी ओवर की पहली गेंद पर गेंद को टर्न किया ऑन साइड की जानिब, 1 रन पूरा। दूसरे के लिए दौड़े, अरबाज ने कहा, लेकिन वहां पर सुफियान ने भी कहा कि रुक जाइए, जल्दबाजी नहीं करना है। पहली गेंद पर 1 रन। स्कोर की बात करें तो अब स्कोर 20 पर जा पहुंचा। अगली गेंद इस मर्तबा उछाल दिया है, गेंद लॉन्ग ऑन के फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद 6 रन। ये देखिए, ये होता है ड्रॉप सीन का हीरो, इसीलिए नवीद करदे में मैंने इन्हें नाम रखा ड्रॉप सीन का हीरो। कोई और कहता होगा रॉकी, लेकिन ये मेरे लिए ड्रॉप सीन का हीरो है, क्योंकि ये जब भी आता है ना तब कमाल कर जाता है। तेरा कमाल तू ही जाने, मुझे तो सब कुछ कमाल दिखता है। वाह, आते ही तेवर दिखा दिए, स्लॉक जिस तरीके से लॉफ्ट कर दिया लॉन्ग ऑन की रीजन में, 6 रन। इस मर्तबा फिर फुल टॉस, फाइन लेग की जानिब निकल गई गेंद, जाओ और उसको ढूंढ कर लेकर आओ बहुत दूर। 6 रन, और फुल टॉस के साथ साथ ये दिया तोहफा, नो बॉल, यानी एक ही गेंद पर 7 रन, यानी आने वाली गेंद फ्री हिट। यस यस, उघडा डोले बघा नीट, पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट, यानी खाओ पियो दबा कर लेकिन उसका बिल मत चुकाओ, ऐसा मामला पेश करा है सुफियान रॉकी के लिए। स्कोर हुआ है सिक्सर की मदद से 33, यानी 7 रन। थर्ड अंपायर नहीं,
हेलो, देखिए थर्ड अंपायर का कॉल, इट इज नो बॉल, यानी गेंद सीधी निकल गई फाइनली की जानिब 6 रन के लिए, साथ में तोहफा भी देकर गई, फ्री हिट की गेंद। हेलो हेलो, चलिए दोस्तों, सिक्सर के साथ साथ नो बॉल यानी फ्री हिट की गेंद। स्कोर हुआ है अब तक का 33। इस मर्तबा इनसाइड एज बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा था, 1 रन, एक के साथ टीम का स्कोर हुआ है 34, 34 रन। हो रहा मुकाबला अज्जू बॉय श्रीवर्धन बनाम सनराइज वडोली के बीच में। अब तक का स्कोर 34। इस मर्तबा ये गेंद वाइड, वाइड की वजह से अतिरिक्त रन। टीम का स्कोर हुआ है 35, 35। इस मर्तबा गेंद को फिर एक मर्तबा टर्न किया है ऑन साइड रीजन में, मिड विकेट के जानिब 2 की मांग, और देखते देखते सुफियान रॉकी ने अपने दोस्त का साथ भी अच्छा दिया। 2 रन के साथ टीम का स्कोर हुआ है कुल 37 रन, 37 स्कोर हुआ है। 2 गेंदें अब भी आना बाकी इस ओवर की। आइए देखते हैं क्या 2 गेंदों पर अरबाज वाघ, जिसे वाघ का लकब मिला, इतना बड़ा क्रिकेटर, टीम के लिए सबसे बड़ा हार्ड हिटर। इस मर्तबा हेलीकॉप्टर, बहुत ही कमाल की गेंद, विकेटों में थी, बल्लेबाज को मजबूर किया इज्जतन अंदाज में खेलने के लिए। 1 रन, अच्छी बॉलिंग, नो भी गिरा, वाइड भी गिरा। सचिन खीर आणि त्याचबरोबर सुकृत मांजरेकर या दोन्ही व्यक्तींना मी विनंती करतोय की आपण या स्पर्धेच्या व्हीआयपी मंचवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय। सचिन खीर आणि सुकृत मांजरेकर। धाव संख्या झाली आहे 3 षटकाच्या ओव्हर हो गई ना, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 39 रन हो चुके हैं, अब भी 1 ओवर आना बाकी। आइए देखते हैं आखिरी ओवर में किस तरीके से ये मैच गुल खिलाता है। पहले सत्र में पहली ओवर में रन आए 11, दूसरी ओवर में रन आए 8, और तीसरी ओवर में बहुत खर्चीला ओवर 20 रन आए। उसको चार्ज करने का और मोमेंटम शिफ्ट करने का काम किया है सुफियान रॉकी ने। बहुत ही कमाल की बल्लेबाजी की, मैच के अंदर पूरी जान भर दी सुफियान रॉकी ने। अब आखिरी ओवर, आइए देखते हैं किस तरीके से बॉलिंग अटैक होता है, किस तरीके से कमबैक किया जाता है। आखिरी ओवर, आखिरी स्पेल फेंकने के लिए आए हैं सौरभ। मेरे ख्याल से सौरभ को बुलाया है, ये वही सौरभ है जिसने टीम के लिए बहुत कमाल की बल्लेबाजी की थी इससे पहले। अब उनके हाथ में कप्तान ने गेंदबाजी थमाई है, वही कप्तान है। खुद कप्तान बॉलिंग ट्रैक पर आए हैं। आइए देखते हैं कि कप्तान की बॉलिंग कैसी होती है सुफियान रॉकी के सामने,
क्योंकि सुफियान ने पहली ही 2 गेंदों पर, पहली और दूसरी गेंद पर सिक्सर लगाया था, उसके बाद 2 सिंगल, यानी कुल 14 रन पर खेल रहे हैं 4 गेंदों में। इस मर्तबा बैकफुट पर गए, फोर्स किया मिड विकेट की जानिब, फील्डर के ऊपर से पहले टिप्पे पर गेंद सीधी बाहर, 4 रन। वाह, कमाल की सोच, कमाल की बल्लेबाजी, मानना पड़ेगा यहाँ पर बल्लेबाज सुफियान रॉकी को, सुफियान रोगे बहुत कमाल का खिलाड़ी है। टीम के लिए सेंटर ऑफ अट्रैक्शन क्या होता है ना, मुस्तकीम उर्दुक, ये सुफियान रॉकी है। टीम बैटिंग लाइनअप में हो या फिर फील्डिंग लाइनअप में या फिर बॉलिंग लाइनअप में अव्वल दर्जे का खेल पेश करती है। इस मर्तबा सुफियान ने खेला हुआ स्ट्रोक, गेंद हवा में और ये कैच, वाह व्हाट अ कैच। ये कैच आसान नहीं था, इस कैच को आसान बनाया, मानना पड़ेगा। दौड़ते हुए कैच को आना पकड़ना, सूरज के शुआए आंखों पर, और इस तरीके से रनिंग कैच, वेल जजमेंट कैच, मानना पड़ेगा। ये कैच नहीं पकड़ा बल्कि बहुत बड़ा मैसेज दिया है सामने वाली टीम को। ये होती है बॉलिंग। दुनिया में ऐसा कोई गेंदबाज नहीं है जो चौके के बाद, सिक्सर के बाद कमबैक ना करे। हाफिज साहब, विकेट हासिल किया, सही लाइन लेन पर बॉलिंग की और आखिरकार सुफियान रॉकी को डगआउट की राह पर भेजा। न्यू बल्लेबाज शुएब। इस ओवर की 4 गेंदें आना बाकी। टीम का कुल स्कोर हुआ है अब तक का 43 रन। आइए, 4 गेंदों में क्या शुएब सौरभ की गेंद पर टूट पड़ेंगे, क्योंकि ये वो खिलाड़ी है जिसने बहुत बड़ी भूमिका अदा की है, पिछले काफी टूर्नामेंट में बहुत कमाल के खिलाड़ी बने हैं। इस मर्तबा एज लगी, भाग्य का साथ, गेंद दंदनाती हुई लॉन्ग स्टॉप रीजन में, 2 फील्डरों को गेंद चकमा देकर रफू चक्कर, 4 रन। कमाल की यहां पर वापसी हो चुकी है। इनसाइड एज लगने के बाद ये देखिए एक्शन रिप्ले, गेंद सीधी निकल गई बाउंड्री लाइन की तरफ, एज लगा था वहां पर, इनसाइड एज। 4 की मदद से टीम का स्कोर हुआ है 47 रन। इस मर्तबा दूर से खेला था, कारपेट के सारे लॉन्ग ऑन के रीजन में थोड़ी सी गलती भी करण की तरफ से, लेकिन बैकअप बहुत जबरदस्त का मिला। फील्डर का नाम क्या? पकड़ लो तो संप्राज की तरफ से अच्छी फील्डिंग, अच्छा बैकअप वहां पर मैं कह सकता हूं। टीम के कुल उन्होंने 3 रन बचाए, मानना पड़ेगा। स्कोर हुआ है 48 रन। इस मर्तबा स्ट्रोक फंस गया, लेकिन फील्डर उस गेंद को नहीं पकड़ पाए। एक्स्ट्रा कवर की जानिब, 2 रन की मांग और 2 रन पूरे। स्कोर 2 की मदद से पूरे 50। टूर्नामेंट का पहला अर्धशतक जड़ने वाली टीम हमें मिली है, जरा जोरदार डालिया। टीम के 50 रन पूरे अज्जू 11 श्रीवर्धन के। आइए देखते हैं कि आखिरी गेंद पर सौरभ के इस गेंद पर अरबाज के बल्ले से सिक्सर आ पाता है या फिर सौरभ कम बैक करते हैं। आखिरी गेंद इस इनिंग की, ये चले राउंड द विकेट से अरबाज के लिए। शॉर्ट पिच लाइन की गेंद ताकत के साथ मारा है, फील्डर के ऊपर से गेंद सीधी निकल गई है। शॉर्ट ऑन पुल पावरफुल, सक्सेसफुल एंड डिलाइटफुल। ये 6 रन नहीं बल्कि बहुत बड़ा मैसेज देकर गई है गेंद। जी हाँ, ये देखिए बिल्कुल बैकफुट पर गए थे, शॉर्ट पिच लाइन की गेंद थी, बिल्कुल मिड विकेट की जानिब। ये शानदार सिक्सर देखने मिला वाइडिश मिड विकेट के रीजन में। 6 रन, और इस 6 की मदद से अज्जू 11 श्रीवर्धन की टीम का स्कोर हुआ है 57 का लक्ष्य रखा है। और एक अच्छा मुकाबला आपकी पेशकश में, यहां पर बहुत अच्छी बैटिंग की देखा जाए तो अरबाज ने।
चलिए अब दूसरे इनिंग में सनराइज वडोली की टीम को रन बनाने हैं 57 का हदफ रखा है। आइए देखते हैं किस तरीके से 57 रन बनते हैं। फिर एक बार मैं रुक जाता हूं और दावत देता हूं फिर एक बार कमेंट बॉक्स में हरीश डिगीकर सर को। सत्तावन्न धावांचं लक्ष आहे, पण 5व्या बॉलला झेल उडाला होता अरबाजचा. कव्हरमध्ये तो झेल घेतला असता ते 8 धावांपैकी नक्कीच 4-5 धावा कमी झाल्या असत्या, कारण अरबाजला संधी दिली आणि शेवटच्या बॉलला त्यांनी षटकारी टोकला. आणि हा षटकार आहे ना कुठेतरी इथे वडवली संघाला मात्र अडचणीत आणेल. चला टॉससाठी यासीन शम्स 11 तेलंगे विपक्ष नाज दिगी टॉससाठी यायचा. टॉस बॉक्स मध्ये विनंती असेल आपल्याला टॉससाठी या. हेलो, चलिए इम्तियाज तुर्की आ जाइए. सेकंड राउंड का सेकंड मुकाबला, सेकंड मैच. फवाद जटाम, फवाद जटाम आपको भी आना है. यस, तुरंत आइए. टॉस होगा, इनिंग ब्रेक में टॉस होने वाला था. उमेर धनसे आपल्याला विनंती असेल मुख्य व्यासपीठावर या. अतिथी कक्षामध्ये उमेर धनसे. नवीन बॉल. हेलो, यस, बाइट एंड बीन्स इनकी तरफ से यानी ओएस भाई की तरफ से एक इनाम आया हुआ है. मुस्तकीम हुर्जुक के लिए ये इनाम है. अगर वो अपनी बॉलिंग में विकेट लेते हैं, हर विकेट पर 5. हेलो, मुस्तकीम तर इथे मात्र धाबा कराव्या लागतील. 57 धाबा कराव्या लागतील. विजय आणि प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतील. प्रारंभिक बॅटर वडवलीसाठी. वडवलीने पहिला धक्का दिला तो हरवीत संघाला. आझाद हरवीतला आजच्या दिवसातील सकाळचा पहिला मॅच. मुस्तकीम हुर्जुक श्रीवर्धन एक्सप्रेस. श्रीवर्धन एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळेल. सध्या चांगल्या पहिला बॉल विजय साडी मुस्तकीम यांचा. 57 धावांचा पाठलाग. फटका हवेत खेळलाय, फटका बसलाय. सुफियान रॉकी चेंडूच्या खाली चूक करणार नाही. पहिल्या बॉलला इथे दिलाय हादरा वडवली संघाला. श्रीवर्धन एक्सप्रेस मुस्तकीम हुर्जुक अप्रतिम गोलंदाजी. हेलो, हेलो, यस, टॉस हो रहा है अगले मैच का. एक तरफ नाज डिगी और दूसरी तरफ
तेलंगा की टीम, यासीन 11 तेलंगा और नाजडिकी, किसका कॉल रहेगा? यस, यासीन 11 तेलंगा की तरफ से कॉल है। यस, नहीं नीचे गिरा सकते हो। हेड इट इज कॉल एंड टेल इट इज। मुकाबले का टॉस जीता है, बस डिसीजन जानना चाहता हूँ, मैच चालू है। हम लोग फील्डिंग करेंगे। ओके, यस, विश यू ऑल द बेस्ट बोथ टीम कैप्टन, अच्छा खेल खेलिएगा। थैंक यू सो मच उमेर भाई। आशीष फरमाइए। नाउ बैक टू क्रिकेट, ओवर टू कमेंट्री बॉक्स। मी बॅटर करण शिरकर आता स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतील. विजय एक मोठा आदरा मिळाला येथे वडवली संघाला. पहिल्या बॉलवर मुस्तकीम मुर्जुकनी 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा इरादा करणचा सुद्धा. चांगली गोलंदाजी रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल. अच्छा लाईन लेंथनी गोलंदाजी इथे करतात. नवीन कर्दमे खुश आहेत. पाटलांच्या बाहेरून आपल्या टीमला मात्र प्रोत्साहित करतायत. नवीद टीम मॅनेजर, टीम मेंटॉर, सगळ्या भूमिका कधी कधी ॲज अ प्लेअरमधून मैदानात नवीद यांचा आपल्याला रोल पाहायला मिळतो. मुस्तकीम पुढचा बॉल करणसाठी. फटका पुन्हा एकदा हवेत आहे. विकेटच्या खाली साबिर शेख कॅप्टन. बॅक टू बॅक 3 बॉलमध्ये 2 विकेट शून्यावर. करण बाद. स्क्रीन पाहताय आपण स्क्रीनवर नवीद कर्दमे पहा. मैदानाच्या बाहेरून सुद्धा कसं क्षेत्ररक्षण पाहिजे आहे ते सांगतायत. स्क्रीनवर आहेत जयगणी स्पोर्ट्स लाईव्हवर आपल्या सनग्लासेसनी नवीद कर्दमे. मॅचचा आनंद घेतात आणि नक्कीच आपल्या गोलंदाजाकडे मैदानाच्या बाहेरूनही चर्चा करतायत. स्वरूप साथी ते म्हणत होते की एक लॉंग ऑन घ्या, पण मुस्तकीम सांगितले एक बॉल थांबा, एक बॉल आपण ट्राय करू. याच क्षेत्ररक्षणावर मी गोलंदाजी करते. ॲज अ मेंटॉर, मॅनेजर, कोच अशा सगळ्या भूमिका नवीद कर्दमे मैदानाच्या बाहेरून बचावताना दिसत आहेत आपल्याला. पण मागच्या मॅचचा मॅच विनर अर्थात 24 धावा ज्यांनी 4 बॉलमध्ये कुठल्या होत्या आझाद हरवीजच्या विरोधात, ते स्वरूप पिळणकर आता स्ट्राईकला आलेत. हा विकेट श्रीवर्धनसाठी खूप महत्त्वाचा. पहिले 2 विकेट तर नक्कीच चांगले होते. 4थ्या क्रमांकाला स्वरूप आलेत. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. नॉन स्ट्राईकला प्रथमेश. मुस्तकीम, स्वरूप साडी. हो हेलिकॉप्टर षटकार. म्हणजे या टुर्नामेंटमध्ये 5 बॉल 5 षटकार ठोकलेत स्वरूपनी. मागच्या मॅचमध्ये 4 बॉलला फिनिश केला होता मॅच. 4 षटकार. म्हणजे या मैदानात जेव्हा जेव्हा फलंदाजीला गेलेत प्रत्येक बॉल षटकार. आणि हात अप्रतिम देखणा होता. म्हणजे मागचा 4था षटकार हेलिकॉप्टर त्याच एरियामध्ये होता. यावेळेस गोलंदाज बदलला, पण स्वरूपचा मात्र फलंदाजीची स्टाईल बदलली नाही. तोच षटकार पुन्हा पाहायला मिळाला. आणि आता लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. मिड ऑफला येतात मुबीन शेख. 6 धावा. खातं उघडलंय सनराईज वडवलीचं. मुस्तकीमवर आता दबाव टाकलाय स्वरूपने. पुढचा बॉल. आकुट टप्प्याचा फटका बसला. इथे हवेत आहे जेल. मात्र 3 क्षेत्ररक्षक होते इथे जीवदान. स्वरूप निर्जन स्थळी पडला चेंडू. नो मॅन्स लँड्स मध्ये हा पडला ही बॉल. एक सिंगल येते. धावसंख्या 7. 57. अजून 50 करायचे आहेत. पहा शेवटच्या षटकार आणि अरबाज ठाणगेच्या मॅचमध्ये किती फरक आणला. कारण तिथे जर तो झेल अरबाजचा टिपला असता तर ही वडवलीला धावा चेस करताना 50, 51, 52 अशी चेस करावी लागली असती. आणि 7 झाले असतात तर आता 40, 42 पाहिजे असत्या. पण अजून 50 करायचे आहेत. 19 बॉल 50. प्रथमेश. हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. एक षटकार देऊनही पहा मुस्तकीमची गोलंदाजी. उसळी घेतली या बॉलनी. टप्पा पडल्यानंतर कुठले स्पॉटवरून चेंडू उसळला. आता राहिली कसर शुएब ठाणगे, फैजान त्याच्यानंतर सुफियान अशी गोलंदाजी असेल. जबरदस्त गोलंदाजी मुस्तकीमची. अरबाज चर्चा करतायत. हा जो शेवटचा चेंडू तुम्ही हाताळलाय तो जर 5वा टाकला असता तो षटकार आला नसता, विकेटही आला असता. आणि नवीद मैदानाच्या बाहेरूनही सांगत होते लॉंग ऑन घ्या. कारण त्याच एरियामध्ये मिड विकेटच्या आणि
लॉंगॉनच्या मधून तो षटकार गेला. हेलिकॉप्टर हाताले स्विफ्ट हानगे गोलंदाजीसाठी. अष्टपैलू खेळाडू आहेत. याही खेळाडूंनी आपले पाय रोवले ते या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. कमालीचा इमर्सिंग खेळाडू आहे. सध्या गेल्या सीझन पासून आपण पाहतोय याही हंगामात प्रचंड मागणी सुद्धा आहे शेबला. सायकला स्वरूप आहेत. 7 झाल्यात, 50 करायच्यात 18 बॉलमध्ये. स्वरूप राहिले तर सगळं काही शक्य आहे. सनराईज वडवलीसाठी स्वरूप पिळणकर. फटका हुकचा होता. इथे स्ट्रोक चांगला नाही कनेक्ट झाला. क्षेत्ररक्षक आहे तर सुफियान क्षेत्ररक्षण चांगलं आहे. फेकी चांगली आहे. एक सिंगल मिळते. हाफ ट्रॅकर होता. हुक केला असता तर लॉंग लेग एरिया खाली होता. फक्त स्क्वेअर लेगच्या स्क्वेअर ऑफ द विकेट जिथे पंच माजीद आहेत त्यांच्या मागून खेळले असते तर मुबीन शेख होते तिथे सर्कलमध्ये, तर जिथेही 4 धावा आल्या असत्या कदाचित. पण खराब स्ट्रोक सिलेक्शन. पुढचा बॉल शेब प्रथमेश साडी. हा हवेत खेळण्याची चूक केली. क्षेत्ररक्षक अरबाज येत आहेत. अरबाज म्हटल्यानंतर श्रीवर्धन मध्ये सगळ्यात सेफ हँड अरबाज टांगे. चांगला झेल. फलंदाज बाद. तिसरा खेळाडू बाद होते 0वर. 3 खेळाडूंनी खातं उघडलं नाही. विजय, करण आणि आता प्रथमेश. तिन्ही खेळाडूंनी खातं उघडलेलं नाहीये. न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत. बॅटर नेम प्लीज. कौशल. नावाप्रमाणे आपलं कौशल्य आता मैदानात कौशल्य दाखवावं लागेल. नाव तर आहे टॅलेंट म्हणजे कौशल, तर नावातच टॅलेंट आहे पण आता मैदानात सुद्धा दाखवावं लागेल. आणखीन एक विकेट. कौशलला सुद्धा माघारी. आणि सुफियान रॉकीसाठी अजून गोलंदाजीला यायचे आहेत आणि त्यांना पारितोषिक लागले. बॅट्स अँड बीन्स कॅफे श्रीवर्धन यांच्याकडून. सुफियान रॉकी अवघड काम आहे. हॅट्रिक पण घ्यायची आणि मेडनवर टाकायचं आहे. 6000चं कॅश प्राईज. बॅट्स अँड बीन कॅफेकडून. पण 4थं षटक यावं लागेल. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. बॅटर नेम स्वरूप यांचे छोटे बंधू राज आहेत. बॅट्समन नेम प्लीज. श्रवण चिन्या. श्रवण पिळणकर. दोघं बंधू राज आहेत आता मैदानात. हॅट्रिक वर आहेत शेब. आहा वी लॉंग लेग एरियामध्ये दानियाल मुबीन. चेंडू थांबणार नाही. धावा मिळतील 4. धावा संख्या 12. श्रवणला धावाही करायच्या आहेत स्वरूपच्या साथीने. स्वरूपला स्ट्राईक बरी आणायचं आहे. या षटकात 20 वर धावसंख्या न्यावी लागेल. मग 12 चेंडू स्वरूपच्या समोर 37 धावांचं आव्हान ठेवावं लागेल. तिथे प्रयत्न करावे लागतील. आता जशा धावा डॉट बॉल येतील तसा धावांचा जो उच्चांक आहे रिक्वायर्ड रन रेट हा वाढत जाईल. धावसंख्या 12. मुस्तकीमने खऱ्या अर्थाने गोलंदाजी जबरदस्त केली. उजव्या बाहेर वाईड बॉल. वेग खांदा लावला होता जोरात. वेगाने हा चेंडू टाकायचा. वेगाने जेव्हा जेव्हा शेमने टाकण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा मात्र त्याचं नियंत्रण त्यांनी गमावले. विकेटच्या माग बॉल गेलाय पहा. पंच आपल्याला खुणा करतायत आयोजकांना. लाईनमॅननी तो बॉल घ्या. शेब. वाईट बॉल. लगातारचा दुसरा वाईट बॉल येतोय. धावसंख्या 14.
वन बाउंडची वॉर्निंग सुद्धा आली मुख्य पंचांकडून. हा वडवलीने प्रभावित केले आणि जर इथे हा सामना जिंकला, एका मोठ्या संघाला जर धक्का दिला, तर वडवलीचंही नाव आज टेनिस क्रिकेटमध्ये अदबीने घेतलं जाईल. मग दुसऱ्या संघांमध्ये दहशत निर्माण होईल. ही संधी आहे आता सनराइज वडवलीला हा मॅच जिंकून आपला नावाचा दबदबा श्रीवर्धन टेनिस क्रिकेटमध्ये करण्याचा. पुढचा बॉल फटका चांगला आहे. सेट ऑन द ग्राउंड. चेंडू सीमारेषा पार. श्रवण चिन्याच्या बॅट मधून हा षटकार. मॅच अजून बाकी आहे वडवलीसाठी. हा चांगला स्ट्रोक. श्रवणच्या बॅट मधून 10 धावा आल्यात. 2 बॉल 10. 37 धावा अजून पाहिजे आहेत. वीस धावा हार मानायला तयार नाही. 3 विकेट 0 या धाव शून्यावर स्वतःच्या खा. शेवटचा बॉल असेल या षटकातील. शेम आणखीन एक मोठा फटका अपेक्षित आहे वडवलीसाठी श्रवणकडून. हाही फटका विकेटच्या माग. मोबीनच्या हाताला लागलाय बॉल जरूर. चेंडू सीमा पार. धावा मिळतील 4. मागच्या 3 बॉलवर मध्ये मॅचनी घेतली कलाटणी. आता मात्र मॅच सनराइज वडवलीकडून फिरताना दिसतोय. धावा झाल्या 24. 4 गड्याच्या बदल्यात 57 धावांचं लक्ष आहे. अजून करावे लागतील 33. 12 बॉल 33. शेवटचा षटकार मात्र वडवलीला कुठेतरी अडचणीत आणील अरबाजचा. कारण त्या 8 धावा वाढल्या. कारण अरबाजचा झेलही कव्हर मध्ये सुटला. तिथे 2 धावा आल्या. ही जर धावसंख्या 50-51 करायची असती तर आता मात्र सुहेल सर 25-26 धावा पाहिजे असते 12 बॉल मध्ये. पण त्या शेवटच्या 8 धावा मॅच मध्ये नक्कीच इम्पॅक्ट पाडतील. आता मात्र दबावात दिसतंय अज्जू 11 श्रीवर्धन. कॅमेरामॅन सुद्धा आमचे फोकस करतात नवीद यांच्यावर. यांचे चेहऱ्यावरचे हावभाव आता टिपले जात आहेत. कारण एक्सप्रेशन बघण्यासारखे आहेत. स्क्रीनवर आहेत आता नवीद सर. गोलंदाजीसाठी फैजान. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. अमृत आमचे कॅमेरामॅन खूप चांगलं वर्क. 33 ची गरज. फटका चांगला आहे. गॅप प्रॉपर आहे. 1 बॉल. चेंडू सीमारेषा पार. मागच्या 4 बॉलला 4 बाउंड्री आल्यात. त्याच्यात 1 षटकार आणि 3 चौकार आलेत. 18 धावा आल्यात. जबरदस्त फटकेबाजी ते स्वरूपची. या भावंडांनी आज सनराइज वडवलीसाठी ठरवलंय की हा मॅच जिंकल्याशिवाय आपण आता मात्र शांत बसायचं नाही. 4 बॉल मध्येच 20 धावांची पार्टनरशिप झाले 2 खेळाडूमध्ये. 14 धावांवर छोटे बंधुराज श्रवण अर्थात चिन्या 3 बॉल 14 आणि स्वरूप 4 बॉल 12. आता दबाव अज्जू 11 श्रीवर्धनवर आहे. 28 धावा झाल्यात. 29 धावांची गरज आहे. 11 बॉल 29. दबावात आता दिसत आहेत श्रीवर्धन. फैजान स्वरूप साडी. फुल टॉस. फुल टोल. नाव आहे स्वरूप पिरणकर. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. अफलातून. पहा कसे वारे बदलले. मी नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि वेळ बदलले. धावसंख्या झाली 34. 57 ची गरज. पण अजून ज्या शेवटच्या 2 मध्ये 8 आल्यात अरबाजच्या त्या प्लस पॉइंट आहे श्रीवर्धनकडे. नाहीतर हा एकतर्फी मॅच झाला असता जर ती शेवटची कव्हर मधली कॅच जर टिपली असती वडवलीच्या खेळाडूंनी आणि शेवटचा षटकार आला नसता. पण क्रिकेटमध्ये जर तरच्या याला भाषेला काही महत्व नाही. जाकीर सरको त्यांच्यावरही दबाव दिसतोय. एक अनुभवी खेळाडू आहेत.
34 झाल्यात. नवीद कर्दमे यांच्यावरही दबाव दिसतोय आता. प्रचंड दबाव आहे क्रिकेटमध्ये. क्षेत्ररक्षण वारंवार बदललं जाते. स्वरूप पिळणकरनी गोलंदाजांना हातावर धरलंय. काय फलंदाजी केली खेळाडूंनी. पुढचा बॉल हा उजव्या अशीच्या बाहेर. दबाव दबाव आणि दबाव आता गोलंदाज फैजानवर. वाईड बॉल. धावसंख्या 35. धावसंख्या पाहिजे आता 22 विजयासाठी. 10 बॉल 22. मॅच आता बनले सनराइज वडवलीसाठी. सनराइज म्हणजे उगवता सूर्य. आणखीन एक. बाप रे बाप. लांब 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 खूप लांब षटकार. सुहेल खानजादा यांच्याकडून स्वरूपसाठी येईल पारितोषिक 100 रुपयाचा. या षटकाराला अफलातून फटका. 100 रुपयाचं पारितोषिक. 41 धावा. मयुरेश्वर मयेकर आता तुमच्या श्रीवर्धनची अडचण आहे, कारण अफलातून फलंदाजी वडवलीकर करतात मैदानात. जबरदस्त फटकेबाजी. मुन्नावर तलवसकर यांचे आगमन झाले. त्यांचे हार्दिक स्वागत फ्रेंड्स ग्रुप वडवलीच्या माध्यमातून. सुहेल खानजादा यांच्याकडून पारितोषिक आले आणि स्वरूप ही जर मॅच जिंकवली तर सुहेल खानजादा यांच्याकडून आणखीन पारितोषिक नक्की येईल तुम्हाला. अफलातून मॅच. 41 झाले. 57 चा पाठलाग. 6 बॉल 33 ची पार्टनरशिप झाली या दोन बंधुवांमध्ये. काय फलंदाजी केलेत. बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया भी सुभान अल्लाह. श्रवणनी फलंदाजीच्या धावांची सुरुवात केली खऱ्या अर्थाने. मॅच जिंकले तर सचिनभाई कीर, सुकृत मांजरेकर आणि गोविंद गुणाजी यांच्याकडून 500 500 आणि 500 1500 रुपयाचं पारितोषिक असेल जरा मॅच जिंकून दाखवला तर. पुढचा बॉल 9 बॉल 16. हो प्लेड ऑन झाले. बॅटची कडा घेतली आणि यष्ट्या उद्ध्वस्त. मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. हो 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 16 धावा पाहिजे होत्या. 9 बॉलला प्लेड ऑन झाले. फैजांनी कमबॅक करून दिले. स्वरूपला बाद. 7 बॉल 24. पण या निडर खेळाडूसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. स्वरूप पिळणकर जबरदस्त फलंदाजी. 8 बॉल 16 ची गरज आहे. न्यू बॅटर मैदानात. वेद पेडणेकर, वेद प्रणय. स्वरूप मॅच फिनिश करून आले नाही. 342 चा स्ट्राईक रेट. 1 चौकार 1 षटकार. 7 बॉल फक्त खेळले. 24 धावा. काय फलंदाजी केली. उजव्या अष्टीच्या बाहेरचा बॉल ऑफसाईडला खेळले असते ना स्वरूप तर नक्की चौकार आला असता. इथे डगआउट मधून आणि आमच्या मान्यवरांकडून पण टाळ्या होत्यात. अफलातून खेळ. 8 बॉल 16. न्यू बॅटर वेद. वडवली सामना जिंकला तर 500 500 आणि 500 टोटल 1500. सचिन बायकीर, सुकृत मांजरेकर, गोविंदजी गुणाजी. 8 बॉल 16 सनराइज वडवलीसाठी. फटका. वेद खेळला. आणखीन एक विकेटचं पतन. वेद सुद्धा माघारी. मॅच एकतर्फी वाटत होता. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. पण अजूनही निर्धास्त नाहीयेत नवीदजी. त्यांनाही माहिती आहे का क्रिकेट आणि चितांचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही कुणालाही कमी लेखू शकत नाही. न्यू बॅटर संप्राज. भंडारी प्रीमियर लीग मध्ये मला आठवते संप्राजची फलंदाजी. मॅच विनिंग पारी तिथेही संप्राजनी खेळली होती. संप्राज न्यू बॅटर. याच मैदानात काही दिवसापूर्वी भंडारी प्रीमियर लीग घडली होती. तिथेही चांगला खेळ केला होता संप्राजनी. स्क्वेअर कट पूल चांगली फटकेबाजी करतात. 7 बॉल 16. बॅटची कडा घेतली. धावू शकतात बॅटर. बॅटरला जरी लागला तरी पण इथे बॅट्समननी स्पोर्ट्समॅनशिप दाखवली. धावले नाहीत रन आणि कुठेतरी टक्कर लागली बॅटरची आणि गोलंदाजाची. त्याच्यामध्ये फैजानला थोडीशी दुखापत पाहायला मिळते.
9 बॉल 16 वरून मॅच आता 6 बॉल 16 आली. या 3 बॉलमध्ये 3-4 धावा जरी आल्या असत्या 10-12 राहिल्या असत्या स्वरूप अर्थात स्वरूपने प्रयत्नही चांगले केले पण मॅच विनिंग करून आले नाहीत. कारण तुम्ही किती चांगला खेळ करा तुम्ही जेव्हा मॅच जिंकून येता ना त्यावेळेस तुम्ही सगळ्यांच्या मनात घर करता. शेवटचं षटक आता हाताळण्यासाठी सुफियान रोके हॅट्रिक विकेट आणि मेडन ओव्हर एक अनोखं पारितोषिक आहे 6,000 रुपयाचं बाईट्स अँड बिन्स कॅफे श्रीवर्धन यांच्याकडून सुफियान रोगेला. पण त्यासाठी 3 विकेट हॅट्रिक घ्यावी लागेल आणि मेडन ओव्हरही टाकावं लागेल. प्राईस तर लावली पण ती खूप कठीण. पण आता विजयासाठी 6 बॉल 16 आणि या मॅच मध्ये चीनी अर्थात श्रवणनी कमालीची खेळ केले. 3 बॉल मध्ये 14 केलेत. नॉस्टॅकला होते मागचा सगळा काळ त्यांनी नॉस्टॅकला पाहिलाय. मोठे भाऊ त्याचे बाद झाले त्यामुळे श्रवणला माहिती आता पूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे. सम्राजनी डॉट बॉल खेळलाय. 6 बॉल 16 ची गरज आहे. स्वरूप पिळणकर सुफियान रोगेला थांबले असते तर कदाचित हा मॅच फिनिश केला असता. स्वरूपला आता तेच वाटत असेल आपण ऑफ साईडच्या बाहेरच्या बॉलला छेडखानी करण्याची चूक केली. ऑन साईडला 6 बॉल 16 फुल टॉस फुल टोल श्रवणच्या बॅट मधून सी मा रे शा पार षटकार नाव आहे चिन्या. आता 5 बॉल 10 मॅच बदलले. काय अफलातून मॅच झालंय. सनराइज वडवली साडी नवीन हिरो याच संघाने मुनव्वर मौलाना आझाद हरवीतला पहिला सामना हरवला या मैदानात आणि आता सनी बॉयजला सुद्धा धक्का अजू 11 श्रीवर्धनला सुद्धा धक्का देऊ शकते टीम. अफलातून फलंदाजी श्रवणची 4 बॉल 20 केले त्या खेळाडूंनी. भंडारी प्रीमियर लीग मध्ये या दोन्ही खेळाडूंनी मॅच विनिंग पाऱ्या खेळल्यात याच मैदानात. 5 बॉल 10 ची गरज. श्रवण फुल टोल बॅक टू बॅक दुसरा षटकार लगातार 2 षटकार 100 रुपयाचं पारितोषिक सुहेल खानजादा यांच्याकडून श्रवण अर्थात चिन्यासाठी. वा मी मागातच म्हटलं सुहेल भाई बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह. स्वरूप पिळणकर तर तितकाच खतरनाक पण आज श्रवणनी सुद्धा मन जिंकलीत. अफलातून फलंदाजी 4 बॉल 4 बॉल 4. आता दबावात संपूर्ण अजू 11 श्रीवर्धन आणि नवीद करदमे सर यांच्याही चेहऱ्यावर थोडीशी निराशा आहे प्रचंड नाराजी आहे. उमेर धनसे यांच्याकडून जर हा विजयी षटकार टोकला तर 100 रुपये येतील. उमेर धनसे यांच्याकडून श्रवणला 4 बॉल 4. मयुरेश्वर मयेकर तुमच्या श्रीवर्धनला धक्का दिलाय वडवलीकरांनी. 4 बॉल 4. मोठा भाऊ छोट्या भावासाठी टाळ्या वाजवते स्वरूप. शाबाद चिन्या. 5 बॉल 26 4 बॉल 4. डॉट बॉल पुन्हा कमबॅक श्रीवर्धन. मोठ्या स्ट्रोकची गरज नव्हती इथे दबावात मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. 4 बॉल 4 पाहिजे होते. 3 बॉल 4. 6 बॉल 26 चिन्या मॅच विनिंग पारी. अफलातून मॅच. 3 बॉल 4. हो डॉट बॉल 2 बॉल 4. मॅच अजून श्रीवर्धन साठी संपलेला नाही आहे. 2 बॉल 4. चांगली गोलंदाजी सुफियान रॉकीची. फैजान चर्चा करतायत शेफ चर्चा करतायत. 2 बॉल 4. 4 बॉल 4. आता दबाव चिनूवर आहे असं म्हटलं जात आहे. 2 बॉल 4. 4 बॉल 4 पाहिजे होते. 2 बॉल 4. हवेत खेळलाय खराब सोक. अरबाज तानगे चेंडूच्या खाली 1 बॉल 4 वर मॅच आणली. गरज नव्हती श्रवणला. 4 बॉल 4. बॅटनी बॉल ढकलले असते 4 तर सिंगल डबल्सनी मॅच संपली असती. गरज नव्हती षटकाराने मॅच संपवण्याची. अजमान श्रीवर्धन साठी कारण त्यांचा संघ थोडेसे हार्टबीट वाढलेत.
पण आता मात्र निर्धास्त आहेत. 1 बॉल 4. 1 बॉल 4. 4 बॉल 4. मी म्हटलं ना शेवटचा अरबाजचा षटकार आता कामी येतोय श्रीवर्धनला, जो झेलही सोडला होता. 4 बॉल 4. 2 षटकार आल्यानंतर श्रवण तिसऱ्या षटकाराच्या नादात 2 डॉट बॉल झाले आणि विकेटही टाकून आले. 4 बॉल 4. एकही क्षेत्ररक्षक जवळ नव्हता. संप्रात सुद्धा चांगले खेळतात. न्यू बॅटर चौके पे 100 रुपये उमेर धनसे. उमेर धनसे जर चौकार टोकला नवीन बॅटरनी तर 100 रुपये. विजय चौकार. वडवली बॅटर नेम प्लीज. देव्या. क्या देव्या. 1 बॉल 4. चला मॅच सुरू ठेवा. श्रीवर्धन विनंती असेल, आयोजकांची सूचना येते. एक बॉल 4. 1 बॉल 4. देव्या इथे विजयी देईल का मिळवून सनराइज वडवली. 1 बॉल 4. सुफियान रॉकी. 4 बॉल 4 आणि कमालीची गोलंदाजी. आणि सामना इथे मात्र श्रीवर्धनच्या बाजूनी. 4 बॉल 4 पाहिजे असताना मॅच पराभूत झाली वडवली. खराब बॅटिंग. सिंगल डबल हा स्ट्रोक 4 बॉल 4 पाहिजे असताना जर टाकला असता बॉल बॅटरनी तरी मॅच झाली असती.